मात्र या ठिकाणी या मुलांच्या वतीनं गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय। अगदी चंदन, आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात या पाण्याचा प्रवाह सध्या वाढतो आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये इथे हे तरुण मुलं गाडी काढण्याचा प्रयत्न करतायत। सध्या नाशिकमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस कोसळतोय। तुम्ही म्हणालात तसं सकाळपासून संततधार पावसाची सुरू आहे। सध्या बऱ्याच परिसरामध्ये अशी परिस्थिती आहे की फक्त गोदाघाट परिसरातच सध्या अशा प्रकारे पूर आलाय। आणि निश्चितपणे नाशिकमध्ये पावसाचा जोर सकाळपासून वाढलेलाच आहे। अशा परिस्थितीमध्ये गोदाघाट जो असतो तो सगळ्यात पहिला परिसर असतो ज्या ठिकाणी पावसाचा जोर जो आहे तो या ठिकाणी वाढत असतो। आणि अशा वेळेला निश्चितपणे जे रहिवासी असतात, स्थानिक रहिवासी खास करून, त्यांना या ठिकाणी सतर्कतेचा इशारा निश्चितपणे दिला जातो। मात्र तरी देखील जे बाहेरून येणारे भाविक असतात, जे धार्मिक पर्यटनासाठी आलेले पर्यटक असतात, त्यांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अडचण होते। आणि त्यामुळे अशा पद्धतीनं जरी पावसाचा जोर या ठिकाणी कायम असला आणि एकूणच पाण्याची पातळी वाढत असली तरी अशा या परिस्थितीमध्ये नेमकं या गाड्यांना बाहेर कसं काढायचं हा एक मोठा प्रश्न असतो। आणि त्यामुळे हे जे तरुण आहेत इथले ते निश्चितपणे हा प्रयत्न करताना आता दिसत आहेत की किमान ही गाडी एखादी क्रेन तिला बाहेर काढण्यासाठी येत नाही तोपर्यंत जागीच राहावी, पाण्याच्या प्रवाहामुळे ही गाडी वाहून जाऊ नये याचा प्रयत्न जे आहेत ते हे तरुण या ठिकाणी करताना दिसत आहेत। आणि त्या सगळ्या तरुणांच्या एकूणच या सगळ्या प्रयत्नांना खरं तर सलाम केला पाहिजे, कारण स्वतःच्या जीवाची कुठलीही पर्वा न करता अत्यंत प्रवाहानं वाहणाऱ्या या पाण्यामध्ये हे तरुण जे आहेत ते या गाडीला एका दोरखंडाच्या सहाय्यानं बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतायत। आपण बघतोय दृश्यांमध्ये या गाडीच्या खालच्या बाजूला दोरखंड बांधून ही गाडी जी आहे ती आता या ठिकाणी पूर्णपणे अडकून ठेवण्यात आलेली आहे, ती बांधून ठेवण्यात आलेली आहे, जेणेकरून आता किमान ही गाडी वाहून जाणार नाही। या ठिकाणी एखाद्या क्रेनच्या सहाय्यानं ही गाडी बाहेर काढली जाऊ शकते किंवा पाण्याचा प्रवाह ज्यावेळेला कमी होईल, पाण्याचा फोर्स ज्यावेळेला कमी होईल त्यावेळेला ही गाडी जी आहे ती या ठिकाणून बाहेर काढली जाईल। मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी गाडीत गेल्यामुळे ही गाडी आता सुरू होईल की नाही अशी देखील शक्यता आहे। त्यामुळे किमान ही गाडी जी आहे ती या ठिकाणी बांधून ठेवण्याचा प्रयत्न या सगळ्या तरुणांच्या वतीनं केला जातोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीनं अनेकदा वाहनं जे आहेत ते वाहून जातात, वाहनं या ठिकाणी पाण्याच्या प्रवाहामध्ये अडकलेले असतात। आणि त्यामुळे या सगळ्या तरुणांचं विशेष कौतुक करायला पाहिजे की जे आपल्या स्वतःची पर्वा न करता, आपल्या जीवाची पर्वा न करता या ठिकाणी किमान या गाड्यांना अडकून ठेवण्याचा, या गाड्यांना बांधून ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतायत।